मागील व्हिडिओमध्ये आपण सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला याविषयी माहिती अभ्यासलेली होती, परंतु आज आपण सिंधू संस्कृतीमधील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची लिपी, चित्रलिपीविषयी थोडक्यात माहिती घेऊ. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिंधू संस्कृतीची ही लिपी आजपर्यंत कोणालाच वाचता आलेली नाहीये, कारण ही लिपी यावर अक्षर नव्हते तर चित्र होते, म्हणून या लिपीला चित्रलिपी म्हणून ओळखल्या गेलेली आहे. त्यामुळे या संस्कृतीविषयी अनेक प्रश्न आजही गूढ आहेत. या लिपीमध्ये विविध चित्रांचा समावेश आहे. ते चिन्हे नेमकी काय सांगतात, त्याचा नेमका अर्थ काय, हे निश्चितपणे आजही कोणत्याही भाषा तज्ज्ञाला निश्चितपणे सांगता आलं नाही. कारण एखादी प्राचीन लिपी समजून घेण्यासाठी, कोणतीही लिपी समजून घेण्यासाठी परिच्छेद, वाक्य हे जास्तीत जास्त असायला पाहिजे, कारण तुलना करण्यासाठी. परंतु सिंधू संस्कृतीमध्ये जे काही लेख मिळत आहे ते अतिशय लहान आहेत. ते नाण्यांवर कोरलेले आहे, मोहरवर कोरलेले आहे किंवा मातीच्या वस्तूवर कोरलेले आहेत आणि लहान असून चित्रात्मक आहे. त्या मोजक्या चित्रांचा नेमका अर्थ काय, आजही तज्ज्ञांसमोर एक मोठे आव्हान आहे. पण ज्या दिवशी ही चित्रलिपी समजून येईल, किंवा आजही त्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु ज्या दिवशी त्याचा संपूर्ण इतिहास, चित्रलिपी समजून येईल, संपूर्ण इतिहास समोर येईल. सिंधू संस्कृतीच्या भाषा, समाज, धर्म, व्यापार, जीवन पद्धतीचा इतिहास हा जोही नाही आता, हा 10% आहे. म्हणूनच सिंधू लिपी म्हणजे केवळ काही चिन्हे नाहीत, तर हजारो वर्षापूर्वीचा एक महान संस्कृतीचा आजही न उलगडलेला संदेश त्यामध्ये आहे. म्हणून सिंधू संस्कृतीची चित्रलिपी ही अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य सिंधू संस्कृतीचं मानले जाईल.